Hello students. So next subtopic is आमचा escape velocity. Okay, it is the minimum velocity with which a body must be projected up so as to enable it to just overcome the gravitational pull. So as a example तेंच्यांनी दिला ते म्हणजे कितें की जर आमी आतां अर्थार आसा आनी आमी एक स्टोन सपोज वयर उडयलो जाल्यार तो ड्यू टू ग्रेविटेशनल पुल सकयल येवन पडटलो रायट. सो ते कितें म्हणटा की तेजी वेलॉसिटी इतली असपाक जाय की इट शूड ओवरकम द ग्रेविटेशनल पुल म्हणजे तो त्या ग्रेविटेशन हितूनसून भायर वचोंक जाय आनी इट शूड नॉट कम रिटर्न टू द अर्थ. ओके, सो इतली वेलॉसिटी म्हणजे ती एस्केप वेलॉसिटी. ओके, सो हेजे डेरिवेशन करूया आमी. कन्सिडर अर्थ इज अ स्पियर ऑफ मास m. ओके, हो अर्थ आनी रेडियस तेजो आसा r. सपोज दॅट द बॉडी ऑफ मास m हांगा आसा at point P at a distance x from the center of the earth. Okay, so हांगासर आमचो force exerted by the earth on the body will be what? F is equal to g m upon distance between them, that is x square. Okay, the work done in moving the body against the gravitational attraction through an infinitesimally small distance dx is given by. आता कितें जाला की आमी ही बॉडी हांगासरल्यान हांगा व्हरता at small distance covers small distance dx. okay, आनी थंय कितले वर्क डन जाले ते आमी पळयतले आतां. कित्याक आमकां हें न्हू हो आतां आमकां इन्फिनिटीचेर व्हरोंक जाय म्हणजे कितें अशा हायटीचेर व्हरोंक जाय की ती बॉडी परत येवंक जायना ड्यू टू ग्रेविटेशनल पुल. ओके, सो त्या खातीर आमी पयली स्मॉल वर्क डन काडटा आनी मागीर आमी टोटल वर्क डन काडटले. ओके, सो वर्क डन so it is dw is equal to f dx. ओके, सो हांगा f कितें आसा आमचो फोर्स हो घालपाचो. फ्रॉम 1 आता टोटल वर्क डन काडूंक जाय जाल्यार आमकां इंटिग्रेशन यूज करचें पडटलें रायट. dw ओके, so आता total work done to move the body from the surface of the earth to a point at infinity. Okay, so from surface to a point infinity घेता आमी भायर पावला. सो सरफेसार अप टू सरफेस आमचे डिस्टन्स कितें आहा r आसा आनी हांगासरल्यान हांगा व्हरता सो r टू इन्फिनिटी जातलो. ओके, सो हो जाला आमचो w. हांगासर g m आमचे कॉन्स्टंट आहा सो ते भायर काडू शकता. इंटिग्रल r टू इन्फिनिटी 1 upon x square dx. आता हेजे इंटिग्रेशनान आमी कितें करतात कितें जातलो इंटिग्रल r टू इन्फिनिटी एका वयर घेता म्हणजे x raised to -2 जातलो. ओके, आता आमकां इंटिग्रेशनाचो फॉर्म्युला यूज करूंक जाय. इंटिग्रेशन x raised to n कितें जाता n+1 upon n+1 म्हणजे हांगा कितें जातलें x raised to -2 + 1 upon -2 + 1. so it will be
x रेज टू -1 अपॉन -1 म्हणजे हो -1/x जातलो. ओके. सो मागीर इन्फिनिटी पयली घालप आणि मागीर r घालप. ओके. 1 अपॉन इन्फिनिटी मायनस ऑफ 1 upon r जातलो. ओके. 1 upon infinity is 0. So minus into minus plus जालो. So it will be GMM upon r. आमचे जाले टोटल वर्क डन. ओके. आता आमकां एस्केप वेलोसिटी काडूंक जाय. सो आमी यूज करतली कायनेटिक एनर्जी. ओके. So let V be the escape velocity. So using kinetic energy, half mv square. ओके. आणि ही इक्वल टू वर्क डन. सो GMM अपॉन r जालो. Okay. So the work required to project the body so as to escape the gravitational pull is performed on the body by providing an equal amount of kinetic energy. So इतली kinetic energy दिली काय तो gravitational pull overcome जातलो आणि ती बॉडी भायर पावतली. Okay. So the kinetic energy will be just enough to provide it the necessary escape velocity. त्या खातीर हे इक्वल जाता. ओके. सो आता हितूनसून आमकां एस्केप वेलोसिटी काडूंक जाय. सो कितें जातलें VE टू थंय गेलो सो इंटू जालो MM कॅन्सल जाला. ओके. आनी हेजो स्क्वेअर वयतकून हो रूट जातलो. ओके. आता आमच्याकडे ग्रॅव्हिटी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सो कितें खबर आहा आमकां G इज इक्वल टू GMM अपॉन r स्क्वेअर. ओके. सो हो व्हॅल्यू थंय घालपाचो. सो हेका r स्क्वेअर करूंक जाय म्हाका. त्या खातीर हांव इंटू r वयर आनी सकयल करतलें. ओके. सो हो GM अपॉन r स्क्वेअर जातलो म्हाजो G. सो ही आमची जाली एस्केप वेलोसिटी. ओके. E is equal to root of 2gr. Okay. So escape velocity केचेर डिपेंड असता r, that is radius of the earth आणि gravity, right? So ते मासाचेर डिपेंड आसाना. ओके. एक न्यूमेरिकल करूया. Find the velocity of escape at the moon given that its radius is 1.7 into 10 raised to 6 meter and value of g at its surface is 1.63 meter per second square. Okay. So आमका escape velocity काढूंक जाय VE आणि तेंच्यांनी रेडियस दिला 1.7 into 10 raised to 6 meter. आता हे मुनाचे दिला हेंच्यांनी. Value of g 1.63 meter per second square. So almost सगळे इन्फॉर्मेशन दिला. VE चो फॉर्म्युला कितें रूट ऑफ 2gr, राइट? सो डायरेक्टली मल्टिप्लाय करपाचे. ओके. हांगा आतां डिफिकल्ट म्हणटा ते रूट काडपाचे. ओके. सो ते तुमी बेटर तुमी यूज करा लॉग. ओके. रोकडे येतले आन्सर. चड व्हडलो नंबर आसा ऑर अंडर रूट आसा जाल्यार लॉगूच यूज करा. सो हांगा हांव कशें बरोवंक शकता 163 इंटू 17 इंटू 10 raised to 6 आणि हांव कितें करता हेजो हांव सकयल बरयता 100 आणि हेजो येतलो 10, राइट? सो तो 1000 जातलो. तो वयर वयतकूनी -3 जातलो. सगळ्यांक पयली तुमी हेच करा की पॉइंट काडून उडया.
ओके पॉइंट असल्या मातशें डिफिकल्ट पडटा. सो 163 into 34. 5542 into 10 raised to 3. Okay. So 5542 we can write as a root आता तुम्ही using log काढा. Okay. Otherwise 5542 2771. ओके लॉगानच काढल्या बरं. सो हे आन्सर येतले तुमचे अराउंड 2.354 into 10 raised to 3 मीटर पर सेकंड. ओके हांवें डायरेक्ट बरयला बट तुम्ही लॉग यूज केल्या जाता. लॉग प्रॉब्लेम्स हांवें सॉल्व केल्लेले आसा बट 10th केल्या. सो तुमकां आयडिया येतली कशें कितें सॉल्व करप ते. ओके इन डिटेल थंयसर सगळे सांगलेले आसा की कॅरेक्टरिस्टीक कशी काडप एंड ऑल. ओके